कोल्हापूरचं ट्रॅफिक सुद्धा आता पुण्यासारखं होऊ लागलंय। रोज कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर वाहतूक कोंडी असतेच। त्याला प्रामुख्याने शहरातील बेशिस्त पार्किंग जबाबदार आहे। शहरातील अनेक दुकानदार आपल्या व्यवसायासाठी इतरांना वेठीस धरत आहेत। निम्म्याहून अधिक रस्ता हा व्यावसायिकांकडून व्यापला जातोय आणि ही रोजची बाब असते। शिवाय कोणी मजूर चालकही कुठेही कशीही गाडी उभी करतात। सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक शासकीय कार्यालयांना पुरेसं पार्किंग नाही। परिणामी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या रस्त्यावरच लागतात। शासनाकडूनच पार्किंगच्या नियमाला हरताळ फासला जात असल्यानं वाहतूक कोंडीवर उपाय कसा निघणार याचं उत्तर कुणाकडेच नाही। कसबा बावडा रोडवरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या समोरच्या रस्त्यावर रोज गाड्यांची रांग असते। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये अनेक शासकीय कार्यालय आणि न्यायालये आहेत। साहजिकच नागरिकांची मोठी वर्दळ असते, पण त्या तुलनेत पार्किंगला जागा नाही। परिणामी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये येणाऱ्या नागरिकांना आपली वाहनं रस्त्यावर लावल्याखेरीज पर्याय असत नाही। इमारतीच्या आवारात जे काही पार्किंग आहे ते शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठीच जणू राखीव असतं। त्यामुळे नागरिकांच्या गाड्यांची जबाबदारी नेमकी कुणाकडे याचं उत्तर कुणीच देत नाही। साहजिकच रस्त्यावर गाड्यांचं पार्किंग होतं आणि वाहतूक कोंडी वाढते। असाच प्रकार पोलीस अधीक्षक कार्यालय, महापालिका, भूमी अभिलेख कार्यालय, लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन यासह अनेक शासकीय कार्यालय परिसरात दिसून येतो। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गाड्या लावायला ठरलेली जागा असते, पण नागरिकांच्या गाड्या कुठेही कशाही पद्धतीनं रस्त्यावरच लागतात। दुसरीकडे शहरातील काही व्यावसायिक आपल्या दुकानांच्या दारात बेदरकार पद्धतीनं वाहनं लावतात। शाहूपुरी बीटी कॉलेज परिसरात एका सीट कुशन विक्रेत्याकडून रोज निम्म्यापेक्षा अधिक रस्ता व्यापलेला असतो। अत्यंत वर्दळीच्या बीटी कॉलेज परिसरात स्वतःच्या व्यवसायासाठी रस्त्यावर अतिक्रमण केलं जातंय, पण वाहतूक पोलीस किंवा महापालिका त्याकडे लक्ष देत नाहीत। परिणामी बीटी कॉलेज परिसरातील अन्य रहिवासी वैतागले आहेत। असाच प्रकार बागल चौक ते पार्वती टॉकीज चौक या रस्त्यावर असतो। या रस्त्यावर अनेक कार ॲक्सेसरीजची दुकानं आहेत। प्रत्येक जण आपल्या दुकानाच्या दारात गाड्या लावून धंदा करत असतो, पण त्यामुळं बागल चौक ते पार्वती टॉकीज चौक या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी असते। याशिवाय स्टेशन रोडवरील टायर विक्रेते, पंक्चर दुकानदार, शाहूपुरी व्यापारी पेठेतील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक, टू व्हीलर आणि फोर व्हीलर बाजार भरवणारे व्यावसायिक यांच्यामुळे शहरातील अनेक रस्ते अडलेले असतात। कधीतरी वाहतूक पोलिसांना जाग येते आणि हे रोजचं अतिक्रमण हटवण्याचा फार्स होतो, पण पुन्हा दुसऱ्या दिवसापासून काही ठराविक व्यावसायिकांमुळे निम्म्याहून अधिक रस्ते व्यापले जातात। त्याचवेळी काही मुजोर वाहन चालक कुठेही गाडी पार्क करतात। आपल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होतीये हे माहीत असूनही अशा महाभागांना काहीही फरक पडत नाही। एकीकडे महापालिका फेरीवाल्यांवर अनेकदा कारवाई करते, पण दुसरीकडे असे जे गब्बर दुकानदार रस्त्यावर रोज अतिक्रमण करतात आणि स्वतःच्या व्यवसायासाठी इतरांना वेठीस धरतात त्यांच्यावर कारवाई करण्याचं धाडस वाहतूक पोलीस आणि महापालिका दाखवणार का, हा प्रश्न आहे।